राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजची जी घटना आहे ही मला सांगायला बी परमेश्वराने बळ देवो आणि तुम्हाला ऐकायला बी बळ देवो अशा स्वरूपाची घटना आहे आणि नेमका सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहे। याच्यातून 15 ऑगस्ट आहे, कागदोपत्री स्वातंत्र्य मिळालेले आहे आपल्याला, पण एक ठराविक सिस्टीमवर अजून बी अवेलेबल आहे जी गरीब अजून गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे। समजा ठीक आहे, तेवढ्यापुरतं ठीक आहे, पण जर एखादा न्याय मिळवण्याच्या बाबतीत, न्याय ते मिळवणं सगळ्याचा हक्क आहे, अधिकार आहे, ह्या न्यायाच्या बाबतीत जर छेडखान होत असेल किंवा ह्या न्यायाच्या बाबतीत जर कुठंतरी गरिबाला डावललं जात असेल तर त्याच्याविषयी बोलणं आणि ऐकणं याच्यात काही गैर नाही। बोललं पाहिजे, ऐकलं पाहिजे। आजची घटना, ह्या घटनेची सगळ्यात जास्त मागणी मला आत्तापर्यंत झाली आणि ह्या घटनेचं सांगायला आजच्या इतका योग्य दिवस नाही, कारण आज 15 ऑगस्ट आहे। खैरलांजी, बऱ्याच जणांना ह्याच्यातली माहिती कमी, बऱ्याच जणांना जास्त आहे किंवा काय, पण खैरलांजी हे प्रकरण नेमकं काय होतं ते आपण जाणून घेऊ। खैरलांजीची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 775, म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली 2006 रोजी, त्यावेळेस नक्की 400-500 लोक वस्तीचं गाव असणार। त्याच्यात सगळ्या जाती धर्माचे लोक, असं म्हणजे 400-500, म्हणजे फार छोटं गाव। कुठली आर्थिक सुबत्ता नाही, शिक्षणाचा अभाव, 18 दारिद्र्य, अशा प्रकारची गावाची अवस्था होती। जरी पैसा मुबलक नव्हता, जरी त्यांच्याकडे सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या, तरी ह्या गावात 2006 साली एक गोष्ट परफेक्ट होती, भरपूर होती, ती म्हणजे जातीवाद। आणि ह्या जातीवादाच्याच मुळाशी आपल्याला गाव घालायचं आहे आज। जिल्हा भंडारा लोकसभा सीट आहे, तिथली भंडारा गोंदिया लोकसभा सीट, म्हणजे तिथून खासदार निवडून जातो। आणि तालुक्याचं नाव आहे मोहाडी। जिल्हा भंडारा जिल्ह्यातली घटना, तालुक्याचं नाव आहे मोहाडी आणि पुण्यापासून साधारण 780 किंवा 800 किलोमीटरवर घडलेली घटना आहे। म्हणजे थोडासा महाराष्ट्राच्या कुठल्याही इलाक्यात हा विषय घडला हे तुमच्या लक्षात येईल। 29 सप्टेंबर 2006 या तारखेला घटना घडली होती। पण ही घटना अशी एकमेव घटना आहे, तुम्हाला सांगतो, की समजा आपण 4 चौघात बसलो बघा गप्पा मारायला, आमचा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम, आमचा महाराष्ट्रातल्या मुंबईमधून इतका कर जातो की आर्मीचा सुद्धा खर्च भागवून, बरोबर आहे सगळं। पण जर एखादा गुजराती, जर एखादा कन्नडचा माणूस, जर एखादा पंजाबी, पाकिस्तानचा, ह्याचा पंजाबचा शिकडा माणूस, शीख माणूस, ते जर म्हणला ना तुमच्याकडं सगळे पण खैरलांजी तुमच्या राज्यामध्ये घडली, तर आपल्याला शर्मेनी मान खाली घातल्याशिवाय पर्याय नाही। त्या कथेचं नाव, त्या सत्यकथेचं नाव खैरलांजी। भैयालाल बोतमांगे, साधा सरळ गरीब माणूस। ते माणूस असा आहे की आपलं कुटुंब आपण आणि घरातला कर्ता पुरुष असल्या कारणाने त्यांना एक 3-4 एकर जमीन त्या गावामध्ये, गावापासून थोडी लांब, आणि त्याच्यात आता तो 2006चा काळ आठवण, बरोबर 18 वर्ष झाले ह्या गोष्टीला। पत्र्याची घरं क्वचित असायची, पण शक्यतो छपराची घरं आपापल्या परिस्थितीनुसार। आणि ती त्यांची जी पत्नी आहे सुरेखाताई बोतमांगे, यांचं वैशिष्ट्य असं, सुरेखाताई बोतमांगेला जाणून घ्या पहिल्यांदा, त्यांचं वैशिष्ट्य की तेव्हा इथं शिक्षण 10वी झालेलं, बौद्ध समाजाचे, आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं, आता बाबासाहेबांना फॉलो किती लोक करतात आपापल्या आत्म्याला विचारा, तुम्हाला सांगतो। हां, त्यांचे अनुयायी असतील तरी आत्म्याला विचारा आपल्या, की त्यांनी काय सांगितलं तर आपण काय वागतोय। शिक्षण हे घ्यायचंच आणि संघटित व्हा, संघर्ष करा, ही जी तत्व आहे त्याचं अनुकरण। सुरेखाताई, तुम्हाला सांगतो, त्यांचं शिक्षण स्वतःच 10वी झालं होतं। त्यांनी डोकं असं चालवलं की ठीक आहे, काळानुसार आपल्याला नाही बा कुठे नोकरी करता आली, नाही नोकरी मिळवता आली, पण माझी जी कच्चे बच्चे आहेत, माझी जी मुलं आहेत, यांना मी उत्तम दर्जाचं शिक्षण देईन आणि त्यासाठी किती त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण त्यांना शिक्षण देईन आणि त्या शिक्षणातून त्यांचं जीवन म्हणजे हे करीन, आणि हीच माझी खरी आदरांजली बाबासाहेबांना, अशा प्रकारची महिला। आता विषय असा झाला, आणि त्यांचे जे पती होते भैयालाल बोतमांगे, ही व्यक्तीसुद्धा तुम्हाला सांगतो
नवरा बायकोचा अतिशय विचार आणि त्यांना मुलं 3. सगळ्यात थोरला आहे तो सुधीर भैयालाल बोतमांगे. आता हा वयवर्ष 21 आहे आणि BCom झालेला आहे, म्हणजे शिक्षण आईवडिलांनी परफेक्ट दिलं 21 वर्षाचा. त्याच्यानंतर 2 वर्षांनी रोशन भैयालाल बोतमांगे हा मुलगा आहे, पण जन्मजात किंवा दुर्दैवाने त्या मुलाला दृष्टी नाही, तो अंध होता आणि त्यामुळं त्याला सांभाळण्याची जबाबदारी घरच्यांची होती आणि ते त्याला अगदी व्यवस्थित लहान बाळासारखं त्याचं पालनपोषण करतो, कारण आपलं लेकरू आहे. 2 नंबरचा तो अंध होता, तो घरातच बसून असा तो रोशन, तो 19 वर्षाचा होता. आणि 17 वर्षाची मुलगी होती, कन्यारत्न होतं, प्रियंका भैयालाल बोतमांगे. अगदी 5वीपासून त्या पोरीने टॉपचा नंबर सोडला नाही. का तर त्यावेळी समजा नाही घरच्यांना शिकवून लावता आली, पण पोरगी मुळातच शार्प, डोक्याला एकदम हुशार. आणि आईचं असं संस्कार की तुम्हाला काहीतरी घडायचंय, तुम्हाला काहीतरी बनायचंय आणि तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं, स्वतःसाठी बनायचंय. आणि ते बनायचं काही बनायचं असेल, काही नोकरी, सरकारी नोकरी म्हणा काही, तर त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. आणि ते शिक्षणात ती पोरगी 12वीत सुद्धा टॉप आला, 12वीत सुद्धा टॉपर पोरगी. हा असा विषय, पोरगा BCom झालेला. आणि अगदी 2-3 वर्ष जरी गेली असती तरी त्या 2-3 वर्षात त्यांना कुठंतरी चांगल्या प्रकारचं जॉब लागला असतं आणि त्यांना जॉब लागला असतं की हे कुटुंब सुखी झालं असतं. पण ह्याच्यात विशेष म्हणजे गुण घेण्यासारखी बाई म्हणलं ना सुरेखा बोतमांगे. का तर शिक्षणाचं महत्त्व त्या बाईने ओळखलं होतं, हे लय महत्त्वाचं. आणि नवरा बायकोचा व्यवस्थित प्रपंच, व्यवस्थित सगळं चाललं होतं. ही जी घटना आहे, ह्या घटनेला अनेक प्रकारचे कंगोरे आहेत. कुठलीही घटना जेव्हा होते ना तर त्याचा बेस तपासला पाहिजे. आणि बरेचसे जे स्वतःला पत्रकार म्हणावतात किंवा त्यांच्याकडं कोट्यावधीचे ते मीडिया असते, आमकं रूम असतात, ते सगळं हत्यारं बितारं, हे प्रत्येक वेळेस प्रत्येक घटनेला न्याय देतील अशातला भाग नाही, तुम्हाला सांगतो. कारण सत्य हे फार ओंगळवान असतं, सत्य फार विचित्र असतं, सत्य फार न समजण्यासारखं असतं, पण ते सत्य असतं. कटू असलं तरी ते स्वीकारावं लागतं, अशातला भाग. ह्या घटनेला अनेक कंगोरे आहेत. ते रायची सुरेखाताईनं तुमचं ते भैयालाल बोतमांगे हे जोडपं, आजूबाजूला दलितांचीच घरं होती 2-4, असं काय नाही. पण ह्यांचं ज्या कपडे, ह्यांचं राहणीमान, मुलांचं शाळेत जाताना भले तांब्याने काहीच तरी करायची व्हाय ना, पण टाकाटक राहायचं. तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांचे काही खंड आहे, त्यातले माझं थोडंसं वाचन झालेलं आहे, काही अजून वाचायचं राहिले. पण बाबासाहेब कसे राहायचे बघा, बॅरिस्टर, ते त्यांची बुद्धिमत्तेला काही तोडत नाही, पण त्यांनी म्हणजे सूट बूट एकदम टाकाटक, इंग्रज सुद्धा खालीवर बघायचे. हा असा विषय. काय कारण नाही, आपला फाटका असून द्या, आपल्याला कोण आणून देत नाही. आपला शर्ट फाटका असून द्या, पण मालका नसला पाहिजे, त्याला धुवायचा, त्याला इस्त्री हाणायची, कडक राहायचं, माझं सांगणं आहे तुम्हाला. आता ह्या विषयामध्ये ती शाळेत जाताना कपडे टाकाटक सगळे कायम, नाही का, त्यांची पुस्तकं चांगली, त्यांना शूज. आता त्यांचं ते राहणीमान आहे ना, ह्या ते गावातल्या काही लोकांना खटकायचं आणि त्यांना वाढायचं, आला आम्ही शेतकरी, आम्ही एवढं ही. आणि जाती जातीत फरक होतात. तिथं जे गावकऱ्यातले लोक तिथं जास्त हे नव्हते, म्हणजे कुणबी मराठा समाज जास्त होते. मराठ्यांच्यात सुद्धा तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना नॉलेजच नसतं, मराठ्याच्यात लय उपजाती आहेत. मराठा आहे पण म्हणजे उपजाती लय. आणि हे जात बेद ही कोण मानतं? सरकार चालू करतं. आधी तुम्ही पहिली पोराचं ॲडमिशन करायचा, पहिला तुम्हाला तुमची जात विचारली जाते. हा असं काय नाही, सर्वसामान्यांनी बोलायचं नाही आणि सरकारने बोलायचं, असं चालतं का? सरकार म्हणजे शासन आहे, तेच जात पाळतं. पहिल्यांदा ठराविक विशिष्ट जातीचा असेल ना, तू कमी, तुला फीच नाही, तू जात असाच. आणि दुसऱ्या एखाद्या जातीचा असला ना, पैसा 60,000 रुपये फी, तर वर जा. सरकारच जात तयार करतं, जातं असं नाही. आता विषय असा आहे, ह्यांचं हे चांगलं मराठ्यांच्या जाती तुम्हाला सांगायच्या राहिल्या घटनेला. आता किती वेळ लागून मला माझ्या मनाजोगी घटना सांगतो तुम्हाला. ह्या मराठ्याच्यामध्ये सरंजामशाही मराठा म्हणून एक प्रकार आहे. त्यांच्या काही हजार कोटीच्या प्रॉपर्टी आहेत, त्यांच्याकडं आमदारक्या खासदारक्या तोल महाराष्ट्राच्या असे काही. मग त्यांचे पाहुणे रावळे त्याच तोडीचे. हा 100-200 कोटी रुपये वाटून सहज आमदार होणार. सरंजामशाही मराठा म्हणतात त्याला.
नाव मराठा, पण त्या लोकांना ते आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, कुणी असतील किंवा अख्खा पक्ष चालवणारा माणूस मराठ्याचा असून द्या, जो गरीब मराठा आहे, ज्याला भूमिहीन आहे, ज्याला फक्त त्याच्या कागदपत्रावर हिंदू मराठा लिहिलंय, पण त्याच्याविषयी त्याला अजिबात आहे ना. त्यामुळे त्या मराठ्यांच्या आधी आंदोलन हीच अवस्था ही झाली ना गरीब मराठ्याची, ती त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आपल्यानीच आमची मारली असा विषय हा. जाऊन द्या मरू द्या. आता ह्याच्यामध्ये सरंजामशाही मराठा वेगळा आला, 96 कुळी मराठा वेगळा आला, 92 कुळी मराठा वेगळा आला. त्याच्यानंतर बटकीचे म्हणून एक प्रकार असतो तो वेगळा आला. किंवा म्हणजे आता समजा गोसावी समाजात वेगवेगळे प्रकार असतात. माळी समाजात फुलमाळी, पानमाळी असे प्रकार असतात. तसं मराठ्याच्यात सुद्धा कुणबी मराठा, लेवा पाटील लय प्रकार आहेत तुम्हाला सांगतो. पण ते आपल्याला काही विचार करताना किंवा काही घटना वाचताना त्याचा संदर्भ लागला पाहिजे, आपलं ज्ञान वाढलं पाहिजे, हा माझा हेतू आहे. लय प्रकार आहेत, ते काही जाहीरपणे असं बोललं जात नाही, पण मी आहे तुम्हाला सांगा, तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक ज्या कॅटेगरीतला मराठा आहे ना, तो आपापल्या समाजाला धरून आपापल्या समाजाचा अभिमान बाळगणार आहे, आपापल्या समाजाचा प्रेम करणार आहे. असे सोयरे संबंध, रोटी बेटी व्यवहार, हे रोटी व्यवहार सगळ्यांशी केला जातो, पण बेटी व्यवहार हा फक्त आपापल्या ह्याच्यानुसार. ही आजची परिस्थिती आहे. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी सांगताना मला विशेष आनंद होतो हा. आता ह्या घटनेमध्ये ह्या कुटुंबाचं तेवढं जगपाक राहणं, आता तिथं काही 12 महिने बागायचे नाही. त्या ठिकाणी कापसासारखं पीक असेल किंवा उडीद, मूग, तूर जे काय असेल ते आपलं 8 महिन्यात तेच शेती करायचं. ते पावसाच्या हिशोबा येईन तसं येईन. काही विहिरींचं पाण्याची सोय नंतर झाली. त्या शेतीच्या ह्याच्या कुटुंबावर त्यांचं उदरनिर्वाह चालला होता. गावकऱ्यांना ह्या गोष्टी खटकत होत्या. त्या गावकऱ्यांच्या नजरेस येण्याला अनेक कारण आहे. त्यातलं एक कारण तुम्हाला सांगतो. ते पलीकडच्या जमिनी होत्या, त्यातून रस्ताच नव्हता जायला, ते ह्यांच्या शेतीतून जायचा. मग सुरेखा बोतमांगे आणि बायाला बोतमांगे हे विरोध करायचे त्या गोष्टी. आमच्या वरतून रस्ता पाडून टाका. त्याला पर्याय होता कसा? सगळ्यात बेस्ट 4 चौघांनी येऊन बसणं, मिटिंग काढणं. ए बा, तुमचं किती 10 फूट आहे चकार आहे ना, एवढा रस्ता लागतोय ना, 10 फुटाचा सगळ्या गावकऱ्यांनी पैसे गोळा करा, 10 फुटाचा त्याला द्या, तेवढा रस्ता लिहून घ्या. चांगला पर्याय. किंवा कलेक्टरकडून तहसीलदाराकडून रस्ता 10 फूट लागतोय ना, 5 फुटी काढचा, 5 फुटी पलीकडच्या शेतकऱ्याचा 10 फूट रस्ता काढा. बरेच पर्याय. पण हे समोर बसले तर ते झालं असतं. समंजसपणाची भूमिका कुठंच नव्हती. त्यामुळे इतकी भयंकर घटना घडली की भारतात मरून द्या, तुम्हाला सांगतो युनेस्को म्हणजे अमेरिकेत म्हणजे प्रगत देशात सुद्धा ह्या घटनेची तीव्र शब्दात निंदा. तिथून लेटर आल्यात ह्याला PM ऑफिसला, आपल्यानं मुख्यमंत्री कार्यालयात. हे फार म्हणजे भांगार आणि भिकारचोटपणाची लक्षणं असला प्रकार झाला. असं व्हायला नाही पाहिजे आयुष्यात. दुसरी खैरलांजी आपल्या महाराष्ट्रात घडली नाही पाहिजे, असं माझं मत आहे वैयक्तिक. ही घटनाच तेवढी तीव्र आहे. हे जे 4 जणांचं कुटुंब आहे, 5 जणांचं, ह्याच्यामध्ये मग त्यांना ते बाई रस्ता अडवती, शिवे देती घाण, असं करते तसं करते. ही थोडी सुरुवात झाली म्हणजे की ह्याला कोणतरी ह्याच्यात समजून सांगा, हे करा. पण रस्त्याच्याला पर्याय नव्हतं. शेतकऱ्याला कसं आहे, नोकरी नाही, भानगड नाही, काय नाही, शेती करून तर त्याच्या घराच्या धान्य येणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यात पर्याय निघाला नाही त्या रस्त्यात, असा विषय. ते भांडण तसंच दुपत राहिलं. दुसरी गोष्ट, त्यांना गावकऱ्यांनी मग आपण संख्येने जास्त आहे, हे एकच कुटुंब, मग त्या कुटुंबाला टार्गेट करायला थोडीशी सुरुवात झाली. ती कशा स्वरूपात की एखाद्याला म्हणायचं, ते त्याने आकडा टाकला ना, आकडा टाकून नको देऊ, तुझ्या वावरातून केबल गेली, काढून टाक. यांना पाणी भरायला दुसऱ्या शेतकऱ्याकडून पाणी जर भरलं विहिरीवरून, तर त्यांना त्या शेतकऱ्याला दबाव द्यायची, ज्याचा विहीर आहे त्याला, त्या सुरेखा बोतमांगेच्या कुटुंबाला पाणी नको भरून देऊ. मग त्याची इच्छा असली तरी म्हणजे अशा प्रकारचा त्रास. तर वीज जोडणीच्या कामात पण अर्ज दाखल करायचं, वीज देऊ नका, अमकं देऊ नका. का तर हे आपल्यापेक्षा कुठेतरी पुढं चालले, ते पुढं नाही गेले पाहिजे अशी त्या मानसिकता असते. हे सगळं चालू असताना तिथून 6 किलोमीटरवर दुसळा म्हणून गाव आहे एक, 6 किलोमीटर अंतरावर खैरलांजीपासून. त्या दुसळा गावाचा पोलीस पाटील आहे आणि त्या तिथलचा पोलीस स्टेशनचा, आंधळगाव पोलीस स्टेशनचा स्थानिक कॉन्स्टेबल आहे. आणि तो बोतमांगेचा नातेवाईक आहे, असा विद्यार्थी आहे. त्याचं नाव आहे सिद्धार्थ गजबी आहे.
या घटनेमध्ये या माणसाची भूमिका फार निर्णायक आणि महत्त्वाची ध्यानात ठेवा. सिद्धार्थ गजबी त्यांचा नातेवाईक म्हणले तो बी बौद्ध समाजाचा त्यांचा नातेवाईक, पण तो पोलीस पाटील पण आहे दुसळा गावचा आणि कॉन्स्टेबल पण आहे, म्हणजे पोलीस सेवेत आहे आंधळगाव पोलीस स्टेशन. त्या क्षेत्रात आंधळगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला हा प्रकार आहे. व्यक्तीचं सतत सूर्यका बोतमांगेच्या घरी असायचं, गाठी बेटी येणं जाणं असायचं, त्यांचे घरगुती संबंध चांगले होते. ह्याला बघा पुढं जाऊन रूप असं कसं दिलं गेलं. तर ते तिथं येतो ना, तो पोलीस आहे, तर तो आता त्यांना सांगणार त्या कॉन्स्टेबल बी होते ना, त्या सिद्धार्थ गजबी आहे त्याला सूर्यका बोतमांगे बयालाल हे सांगायचे. आईला गावकरी थोडं त्रास देतात, वावरातून रस्त्यातून घालतात, त्याच्याबद्दल काय आपल्याला नुकसान भरपाई देत नाही, काय नाही, विजेला त्रास आहे असं तसं. मग कॉन्स्टेबल म्हणलं वरती आहे पावर आहे, तो गेला आपला त्या गावातल्या त्या ठराविक लोकांच्याकडं, म्हणला ती त्रास द्यायचं काम करायचं नाही, कायदा तुम्हाला माहीत नाही. आता ते गावातील लोक काय सगळे काय हाय फाय एज्युकेटेड शिक्षण नव्हते. एक शिक्षणाचा अभाव असला ना की माणसाचा मेंदू गुडघ्यात येतो, ध्यानात ठेवा, आडग्यापणा म्हणतात त्याला. ही तर त्रास दिला त्यांनी थोडा, कॉन्स्टेबल शिक्षित असल्यामुळे पोलीस पाटील असल्यामुळं त्यांनी थोडा त्याच्या भाषेत रुबाबदारपणे त्यांना सांगितलं, त्रास दिला तर माझ्याशी गाठी, एका केस करीन, असं करीन तसं करीन. त्यांना थोडा दमबाजी केली. म्हणजे एक गावकऱ्याला कसं वाटलं, आईला त्यांच्या घरी येतं, त्यांचा पाहुणा आहे, आमका तामका आहे, म्हणून आपल्याला दमदाटी करतोय बरं का. त्यामुळे गाव त्याच्यामुळे थोडं ह्यांना त्रास कमी द्यायचं, बिचकून राहायचं जरा, असा विषय होता. पण गावाने त्यांची बदनामी बी करायला सुरुवात केली. ते म्हणले ते सूर्यका बोतमांगेचं आणि ह्या सिद्धार्थाचा अनैतिक संबंध आहेत, असं तसं आहे, यांचं लफडे असं तसं, असं म्हणजे बदनामीचा विषय आला. मग त्याच्या पाठीमागं किती सत्यता आहे आणि असत्यता आहे हे मला नाही माहिती. असू बी शकतं, नसू बी शकतं. कारण ही घटना घडल्यानंतर सुद्धा शासनाने शिक्कामोर्तब केले त्याच्यावर शासकीय आदेशानुसार, म्हणजे की त्यांचे अनैतिक संबंध होते म्हणून. असं आहे, त्याच्यात किती तथ्यता आहे याबद्दल मला शंका आहे, असतील बी नसतील बी. पण नेमकं डिटेलमध्ये आपण त्या स्टोरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे बदनामी चालू केली. आणि मग हे असंच अशा प्रकार चालू असतानाच एक दिवस शेतीतून बैलगाड्या, 3 बैलगाड्या होत्या, त्या गावकऱ्यांच्या आल्या भाऊ, आणि सूर्यका बोतमांगे जे रानमध्ये होतं त्या रानात त्या शेतीत ज्वारी बिरी काहीतरी होती बा, आता कमरेत की कडोकड लावलेलं, काय रस्ता बिस्ता ठेवला नव्हता. यांच्या बैलगाड्या आल्यानंतर तिने अडवल्या की त्याच्यातली 2-3 काय म्हणली, 16 गाड्या इथंच खाऊ द्या बैलांना. त्यात उभ्या पिकात गाड्या सोडल्या, बैलांनी खालचं. आता ही प्रकरण कसं होतं, ज्या टायमाला बसून मिटवायचं हे करायचं किंवा थोडंफार रस्ता घ्यायचा काही होऊन द्या, वाढलं नव्हतं पाहिजे. हे समोरासमोर बैठक टाकूनच हे प्रकरण मिटायला पाहिजे होतं. ते न मिटवता हे लोकांचं अपयश आहे गावातल्या सुद्धा, की तोडगा न काढता खाऊन द्या म्हणलं की बैलांनी केली खाल, ती काय मुख्य जनावर आहे, त्यांनी थोडी नास्तूच केली, ही केली ती केली. मग सूर्यकाबाईने फोन केला त्या कॉन्स्टेबलला, सिद्धार्थ गजबी आहे, सिद्धार्थ त्याचं नाव, हां सिद्धार्थ गजबी आहेच. त्याला फोन केला, ते मला कंप्लेंट द्यायला या इकडं, लगेच नुकसान केली आमकं तमकं. गेल्या सूर्यकाबाई बोतमांगे हे गेले, त्याच्या विरुद्ध कंप्लेंट दिली. त्या काय ठराविक शेतकऱ्याची नावं घेऊन आहे ती, म्हणजे हे सगळं खरंच चाललंय ना. आता कंप्लेंट दिल्याच्या नंतर बोलावणं झालं पोलीस स्टेशनकडून, आंधळगाव पोलीस स्टेशनकडून गावातल्या काही लोकांना त्या विरुद्ध कंप्लेंट द्यायची. त्यांना थोडंसं दमबाजी करून हे करून प्रकरण वाढत होतं, पोलीस स्टेशनमध्ये मिटावलं. परत तुम्ही त्या बाईचं नुकसान काय करू नका, अति करू नका, अशी त्यांना समज दिली आणि दिले पाठवून माघारी. पण ते या गावकऱ्यांच्या मनात राग राहिला. एखादी घटना घडायला, मी म्हणलं ना अनेक अँगल आहेत, त्यातला हा एक अँगल, की ते एक राग राहिला की आम्ही गावकरी असून, आमचं गाव असून एकच कुटुंब पण आम्हाला नडतंय. त्याच्यात 26 जानेवारीला जे बक्षीस वितरण होतं शाळेमध्ये, सगळे गावकरी जमले होते. त्याच्यात 12वीची टॉपर ही मुलगी बयालाल प्रियंका बयालाल बोतमांगे 12वी टॉपर म्हणजे पहिला नंबर आले की गावकऱ्यांना त्रास झाला त्याला, ती पहिला नंबर देताना का, तर ती दुसऱ्या समाजाची आहे ना, असा विषय असतो. ह्याच ठराविक गोष्टी देणार ठेवायला, कुटुंब लयच पुढं चाललंय, उद्या हे ना IAS IPS हवानानं आपल्या घरादारून
गाढवाचा नांगर फिरावा, अशा गैरसमजी असं हे म्हणजे ते वाढतं, ती त्याला जातीवाद म्हणतात. तुम्हाला सांगतो म्हणजे जातीवाद म्हणजे कसा असतो की माझी जाती ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ आणि ती दुसरा आहे ना तो हलक्या जातीचा किंवा ती लय प्रकार तुम्हाला लय आतलं कळायचं नाही, पण ती जातीवाद असतो. आणि मग हे सगळंच घडल्यानंतर एक दिवस खैरलांजी गावचा जो सखरुबीन जेवार आहे बरं का, खैरलांजी गावचा सखरुबीन जेवार हा ते गावकऱ्यांपैकी एक आहे, म्हणजे कुणबी मराठा म्हणतात त्याला. त्यापैकी एक व्यक्ती सखरुबीन जेवार हा शेती काम करण्यासाठी रोजंदारीने गेला कोणाकडं, हे जे सिद्धार्थ गजबी आहे का त्याच्या वावरात कामाला. तो दुसऱ्या गावचा आहे, दुसरा गावचा आहे. तिथं गेला, त्यांनी काम केलं. त्याच्या कामाचं मजुरीचं व्यवहाराने 250 रुपये त्या सखरूचं फिरलं सिद्धार्थकडं. सिद्धार्थने काय 250 रुपये दिलं नाही त्याला. तो मग आता मानलाच असं ना, आईला गरीबाचं खाऊ नको वाटलं होईन तुझं, तू पोलिस म्हणून काय माझा 250 बुडवतो का, असं रोजंदारी कामाची. पोलिसाला थोडा युगो आला, कारण कसं असलं वर्दी बिर्दी असली ना त्याचा माझा असतोच माणसाला. तुम्हाला सांगतो ते थोडा एक्स्ट्रा बोलणार. आपण म्हणायचं साहेब साहेब, त्याने म्हणायचं ए अरे खाली बस, उठ बस हरामखोर, असा प्रकार असतो. तर तो म्हणला 250 रुपयासाठी माझी किंमत काढतो. दिलं 2 ठाण लावून त्या सखरूला. सखरुबेंजीवरला मारहाण झाल्यावर सखरुबेंजीवर आला खैरलांच्या गावात परत. मग त्यांचं कसं बावकी असते, बावकी म्हणजे त्या आडनावाचे अनेक लोक असतात, अनेक घर असतात ही. पण ते गावकरी आधीच थोडं साठले, त्याच्यात अजून थोडं साठलं. आईला तो आपल्या गावात येऊन दमदाटी करतो ना, आज तर डायरेक्ट त्याची एवढी मदल गेली की तुला हाणलंच. आणि सांगताना माणूस कधी वाढून जाडून सांगतो, असं बी होतं. तुम्हाला सांगतो ही म्हणली याला दाडा शिकवायचा, याला सुट्टी नाही म्हणली आता हे कार्यक्रम. मग यांनी असा कार्यक्रम राबवला. तर शिवचरण मंडलेकर, जगदीश मंडलेकर, कन्हैया मंडलेकर, गोपाल बिंजेवार, हा गोपाल बिंजेवार कोण आहे, ज्या सखरूला मारला त्याचा मुलगा, ह्या 4-5 जणांनी वेट अँड वॉच परिस्थितीत थांबले. थोडं टाईम जाऊन दिला. 4-6 दिवसांनी म्हणले येतोच ना आपल्या गावात. तो हा जेव्हा त्या बोथमांगाच्या पर्यवाकडे येताना रस्त्याने दिसला हा कॉन्स्टेबल सिद्धार्थ, यांनी 5 जणांनी आडावला आणि मारणाचा बुकलून काढला. हानमार ह्याला म्हणते, साधी हानमार, पुढे रक्त निघता पण दाला ठोस्याव ठोस असं बुकलून काढला, मारहाण केली त्याला. आता पोलिसच दुथला म्हणल्यावर आणि पोलीस पाटील त्या गावचा दुथला म्हणल्यावर आता ही जी 4-5 जण आहेत ना ज्यांनी हाणला, मंडलेकर परिवार किंवा ते दांडे परिवार असतील, यांचं काही का होईना कनेक्शन ह्या त्या तालुक्याचा आमदार याच्याशी असलं पाहिजे, ध्यानात ठेवा. कारण एखाद्या गावात आमदार काय करतो, दोन्ही पक्षाचे आमदार ठर आपापली माणसांना थोडी ताकद देतो, थोडा पैसा देतो, पैसे वाटा, एवढं मतदान करून घ्या, हे आतलं सांगतो तुम्हाला. तर ती प्रत्येक गावात दिसते. आणि सगळे कोण थोडी थोडी मतं गोळा करायचे, आमदार बनायचं. बरे 10-20 कोट खर्च होऊन द्या, 50 कोट खर्च, आपापल्या इलाक्यानुसार हिशोब वेगवेगळा राहतो. 50 कोट खर्च करायचे आणि आमदार बनायचं. आणि 5 वर्षांनी त्याचे 50 कोटी खर्च केलेत ना, ते 500 कोटी कमवायचे. म्हणजे ते एक व्यवसायाचे चांगल्या प्रकारचा. त्यामुळे ते आपल्या डोक्याला लागत नाही हे राजकारण. आता ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी बुकालला की सुरेखाबाईच्या घराच्या पुढंच हाणला बा ती. ती बघत होती. मग ह्याचा युगो जागा झाला त्या ज्याला हाणला त्याचा. त्याने 250 बुडवले म्हणून हे प्रकरण वाढलं. त्याच्याऐवजी त्याने काय मला हाणलं हे डोक्यात घेतलं. बघा माणूस कसा फसतो. गेला सुरेखाबाईला म्हणला तू ही कर, जबाब दे, प्रत्यक्षदर्शी म्हणून जामीन होतो, यांनी मला हाणलंय. आणि जी केस दाखल केली त्या गावकऱ्यांच्या ह्या 5-6 जणांच्या ॲट्रॉसिटी अंतर्गत केली नाही, ध्यानात ठेवा. ह्याला ॲट्रॉसिटीचं त्यांनी वापरली नाही. ती नागरी संरक्षण कायद्याअंतर्गत जे सर्वसामान्य माणसाची तक्रार आहे तशा प्रकारची त्या कॉन्स्टेबलनी सादर केली. आणि त्याला जामीनदार म्हणून प्रत्यक्षदर्शी आहे म्हणून पुरावा करून सुरेखाबाई. आता ह्या गावकऱ्यांना काय वाटायचं, सुरेखाबाईने आमच्या छताडावा असं नाचू नाही, असं नाही, ही लईच पुढं चालली, हिले एक द्वेष असतो, ती आमच्या विरोधात हे केलं, एक बाईने अख्ख्या गावाला नडती. आणि म्हणजे ते हे एक अँगल, म्हणजे हे जे साठलं ते वाढत गेलं. बघा आता पुढं काय होते, हे साठलं वाढत गेलं सगळं. मग ह्या चौघांनी काय केलं, पाठलाग केला. 16 सप्टेंबर, आता ही घटना घडली 29 सप्टेंबरला, मेन घटना 29 सप्टेंबरला. पण 16 सप्टेंबर ह्या दिवशी गुन्हा दाखल झाला गावकऱ्यांच्या.
आणि त्यांना बोलावलं व्यवस्थित, अटक केली आणि ॲट्रॉसिटी काय लावली नव्हती. त्यांना जामीनही मंजूर झाला, ते बाहेर आले. झालं ही गावकरी टेन्शनमध्ये की ह्याचा बदला घ्यायचा, सूड घ्यायचा. आता दिलीप डेंगे ही घटनेत बघा, दिलीप डेंगे ह्या व्यक्तीने खैरलांजीमधील भास्कर कडव ही 2 नावं महत्त्वाची आहेत. दिलीप डेंगे माणूस कुठला आहे? दुसाना गावचा. तो पण परिचित कोणाचे आहे? ह्या सिद्धार्थ गजबे तो कॉन्स्टेबलच्या. त्यांनी फोनवर लँडलाईनवर खैरलांजी गावच्या एक कडव म्हणून माणूस आहे, भास्कर कडव, याला एक माहिती पुरवली, याला एक गोष्ट सांगितली किंवा याला एक सूचना दिली, आतली खबर, की सिद्धार्थ गजबेला तुम्ही 5-6 जणांनी बुकालल्यामुळं, हाणल्यामुळं त्यांनी असं ठरवलं आहे की 5-6 जण माणसं घेऊन तुम्हाला हाणमार, तुमचा बी कार्यक्रम तो करणार, हाणमार करणार, त्यालाही करणार. ही ह्याला म्हणतात कळ लावणे आपल्या भाषेत. हा फोनचा सुद्धा एक इफेक्ट आहे ह्या घटनेवर. तो फोन झाला, बर मग ते गावकरी कसं आहे, ज्याच घाबरले गेले ना, अरे आता तो गावच हाणायची गोष्ट करायला लागला, हा सिद्धार्थ गजबी, तो दुसरा गावचा पोलीस पाटील, बघूच आपण असतंसं. आणि शिक्षण कमी असल्यानं महाराज हे थोडं कमी काम करतं, ही निवळ आडग्यापणा झाला ह्यो. त्याला म्हणजे काय हिंसेला उत्तर, हे काय उत्तर असू शकत नाही, असा विषय. मग आता ही तर वाढत चाललेलं आहे. मग म्हणला त्याला तयारीत राहिले पोराव, आपण हे करतो. आणि ही एवढं हानमार हे प्रकरण, ही समजा कुणा जर गावकऱ्यांचा विचार झाला, कुणाबरोबर जर होत असन तर ह्या सुरेखा बोतमागेमुळे होते, बयालाल बोतमागे होते, ह्याच्या कुटुंबामुळं यांनी आपल्याला नको केले. यांची मिटिंग झाली गावात आणि मग तारीख उजाडली 29 सप्टेंबर 2006. हीच ते काळा दिवस आहे, त्या दिवशी ही घटना घडली. 29 सप्टेंबर 2006 संध्याकाळी 6चा टायमिंग. आपण त्यानंतर तासाभराने 1.5 तासाने अंधार पडतो डायरेक्ट, असं नाही का. तर संध्याकाळच्या टायमाला ट्रॅक्टरमधून 70 जणांचा जमाव त्या सुरेखा बोतमागे यांच्या परिवाराकडं, बयालाल बोतमागे यांच्या परिवाराकडं ट्रॅक्टरने आला. आता आजूबाजूला गरज होती. गुगलवर त्या घराचे, शेजाऱ्यांचे सगळे फोटो उपलब्ध, तुम्ही पाहू शकता. हा जमाव आल्यानंतर त्याच्यात 15-16 महिला होत्या. 70 लोक होती, 15-16 महिला होत्या. कारण पहिल्यांदा महिला खाली उतारल्या आणि धडा कोणाला शिकवायचा आहे? सुरेखा बोतमागेला. हे हिशोबाने त्या गावातल्या 15-16 महिला आणि 50-55 गडी, त्या गाड्यांच्या हातामध्ये जमाव कसा होता की बांबू आणि सायकलच्या चैनी अशा प्रकारचे हत्यारं होती, ते उतारले. त्याच्यामध्ये तरुण पिढी, ते 18 ते 22-25 मध्ये. पण विषय 18 वर्षापूर्वीचा आहे हा खैरलांजी. म्हणजे नेमकं काय आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. हे उतारले एवढे लोक गप्पा उतारले. ते शेजारीची 1-2 जण होती, ते शेजारी बेजारी असतात, दार लावून घरात आतमध्ये लोक बेतात. कारण मोठ्या जमावापुढं पोलीस स्टेशनसुद्धा काय करू शकत नाही, तर हे काय करणार शेजारी पाजारी. आणि गावकऱ्याचं म्हणणं कसं असतं किंवा शेजारीचं म्हणणं कसं असतं, ह्या गावात शेवटी राहायचं आहे आपल्याला. तेल लागलं, मीठ लागलं, पीठ लागलं, काय आपल्याला तासावाला काळे पीठ लागलं तरी गावात जावं लागत आहे, गावाशी विरोध घ्यायचा नाही, असं एक मानसिकता असते माणसाची. माझी शेती इथं, माझा सातबारा इथं, घर माझं, पोरांचे शिक्षण आहे, माणूस थोडा गुंतेला बांधलेला असतो. त्याच्यामुळं पण ते शेजाऱ्यांना कल्पना आली की काहीतरी गंभीर विषय होणार आहे, मारामाऱ्या होणार आहे किंवा काय, त्यांनी आपलं दार लावून गपचीप हळूहळू बघायचा प्रयत्न केला. सगळी सापराचीच घरं होती. सापराच्या ह्याच्यातून बघत होती काय चाललंय नेमकं. हे जो जमाव आहे, हा जमावाने उतरल्या त्यांचं घर एका बाजूला, त्याला चिकटून अलीकडच्या साईडला गोठा होता गुरांचा किंवा उन्हाऱ्या शेळ्यांना किंवा कोंबड्यांना, असं ती गोठा होता. त्या जमावाने पाहिला तो गोठा पेटवून दिला. गोठा पेटवून दिला की सुरेखा बोतमागे बाहेर आल्या. आणि त्यावेळेस नेमके जे बयालाल बोतमागे होते, म्हणजे सुरेखा बोतमागेचा पती, हे तिथून अर्धा किलोमीटर अंतरावर, ते तिथं नव्हते घरी, ते अर्धा किलोमीटर अंतरावर होते. पण त्यांना तिथून ते भौगोलिक भाग असा की तिथून स्वतःचं घर काय दिसत होतं, पण ते लांब होते आणि जाळाजोड होते तिथं, पण ते लांब होते, ते काय घरी नव्हते. घरी बाकीची उर्वरित सगळी माणसं होती. B.Com झालेला थोरला मुलगा होता 21 वर्षाचा, त्या सुधीर बोतमागे. त्याच्यानंतर 17 वर्षाची मुलगी होती प्रियंका बोतमागे, आणि रोशन हा अंध मुलगा तो बी होता. असे 3 मुलं आणि सुरेखा बोतमागे 4 मुलं, त्यांना तिथं 4 जण होते.
सूर्यकाबत मागे लगेच बाहेर आले की त्या जमावाने त्यातल्या बाया पुढं झाल्या, त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. आईला मारहाण होते. बघितल्याच्या नंतर मुलगी, ती मुलं, अंध मुलगा हातच होता का त्याला दिसतच नाही तो काय बाहेर येणार आहे. पण ती मुली 12वी झालेली होती, प्रियंका, आणि तिचा भाऊ थोरला सुधीर BCom झालेला सुशिक्षित पोरगा, तो बाहेर आला. तो आता एवढा मोठा मॉब आहे, 70 माणसं, हे तिघं काय करणार मला सांगा. हे ते हातापाय पडायला लागले की बाबा आपण चर्चा करू किंवा आपण काय करू, हे करू नका. पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्या बायांनी मारहाण केली सूर्यकांत मांगेला, त्यांची सगळे कपडे काढून घेतले. ती मुलगी जी होती त्या मुलीला सुद्धा सगळे कपडे काढून घेतले, मारहाण केली. आता विषय असा झाला की त्या बाया तिथून बाजूला झाल्या आणि फक्त गड्यांनी थोडा अंधार पडायला लागला होता. त्या टायमाला मग आपण स्वतः माणूस आहे, आपल्याला डोळं, नाक, हात हाय, ही मनाची सुद्धा लाज वाटेल असा प्रकार घडला. अत्यंत भयानक. म्हणजे त्यांनी त्या जमावानी, त्यातल्या लोकांनी त्यांना मारहाण तर केलीच, पण ती जे 2 मुलं होती त्यातला जो सुधीर होता BCom झालेला, त्याला सांगितलं की तुझी बहीण आणि तुझी आई यांच्यावर तू रेप कर. बघा हे माणूस करू शकतो का? एक मला सांगा, यांच्यावर तू रेप कर. कोण करीन मला सांगा? तो हातापायावरून विनोद होता, मग त्याला इतकी भयानक मारहाण केली तुम्हाला सांग. आणि जातीवाचक शिव्या पण देत होते त्यावेळेस ते जमाव. आणि त्यांनी काय केलं नाही. मग ह्या गावकऱ्यांनी किंवा जी आले होते लोक, त्यातल्या आरोपींनी त्या दोघींच्यावर अत्याचार केले. त्यांचे अत्याचार केले, तेवढं करून त्यांचे हाल केले तुम्हाला सांगतो. आणि त्यांना तो जो हे होता, तो रोशन जो अंध होता, त्या मुलगा बाहेर सैरावैरा पळत होता. म्हणजे दिसतच नाही मारा, त्याला ठेसा लागायचे, बोटाची नखं फुटली त्याच्या, ते पळतो. त्याला काय चाललंय काय हे काय कळत, म्हणजे ऐकायला यायचं पण ते काय करणार आहे अंध व्यक्ती. त्याच्या पाठीमागं हात जमाव, त्याला काय दिसत नव्हतं. आणि त्याला काठ्यांनी आणि बदडून त्या मुलाचा जीव घेतला. ह्याला तुम्हाला वाटतं राक्षस फक्त पहिल्या गोष्टीत असतात आणि त्याचा नाश केला जातो. या राक्षसांचं काय करायचं असा विषय. आता त्या मुलाला मारलं, अंध मुलगा सुद्धा सोडला नाही त्यांनी. दया नावाची कुठतरी, म्हणजे एखादा माणूस आपण म्हणतो ना भाऊ किंवा माणसाच्या पोट्टी जलमलाय, जलमलाय माणसानेच काढलेली अवलाद येत, याला थोडं तरी लाज वाटल्या पाहिजेत महाराज. त्या मुलाला काय दोष होता त्या अंध मुलाचा? त्याला काठ्यांनी मारलं. बैलगाडीने त्यांची दिंड काढली गेली, बैलगाडीला झोपून. हा बी प्रकार घडलेला आहे तिथं. त्या दोघींना इतकं भयानक पद्धतीने मारलं, त्यांची विटंबना करण्यात आली की माणसाला बी लाजवल असं कृत्य त्या खरलांजीमध्ये झालं. दुसरी गोष्ट, तो जो मुलगा होता सुधीर, त्याची पण ठेचून हत्या केली यांनी. आणि जातीवाचक शिव्या देऊन बेकार भयानक अगदी. त्या 2 तर मुलं तर मेली, राहिल्या 2 जणी. गावात त्यांची दिंड काढली गेली आणि जमावाच्या ताब्यात, म्हणजे जमाव म्हणजे कसं की बाबा एक 10-12 पोरं, त्यांना सांगायचं सूर्यकांत मांगेला लांब माररानावर घेऊन जा तुम्ही आता, आणि काय करायचं ते करा. मग काय झालं असन, कल्पना करवत नाही असा प्रकार झाला असन. त्यांनी त्या वडगाव शिवारामध्ये तिची बॉडी सापडलेली आहे, कॅनलमध्ये. वडगाव शिवारामध्ये अनन्वित अत्याचार करून त्या महिलेला ठार करून तिथं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी मुलगी आहे तिथं सुद्धा भयानक पद्धतीने जमाव ताब्यात देण्यात आली. ती पण विहिरीमध्ये सापडलेली आहे. आणि तिथल्या स्थानिक हे सांगतात की अगदी फुटलेला बांबू हे सुद्धा खुपसण्यात आलेलं आहे. हे सांगताना सुद्धा वाईट वाटतं मला, सांगावं का नाही म्हणजे, कारण मला स्वतःला माणूस म्हणून सांगायचं तुम्हाला बोला. आणि हे अशा स्टोरी सांगत असताना लय दबाव असतो तुम्हाला सांगतो मनावर, म्हणजे वाईट वाटतो. असं नाही हो, म्हणजे कमीत कमी माणसाने काढलेले माणसं आहेत आपण. एक माणूस दुसऱ्या माणसाचं जनावर एखाद्या कसायला म्हणलं ना कोंबडं काप किंवा बकरं कापतो, ते सुद्धा त्या तोंडात पाणी होतो आणि मग कापतो. इतकी नीच अवलाद असते माणसाची. एका माणसाने दुसऱ्या माणसा बाबतीत एवढं नीच करू नये. त्यामुळं खैरलांजी ही अशी जखम आहे की ही मास्टरच्या कपाळावर लागलेला एक ही डाग या पुसून जाऊ शकत नाही महाराज. आणि आपला प्रयत्न आपण माणूस म्हणून एवढंच करायचे की परत अशा प्रकारची घटना घडू नये, कुणाच्या बाबतीत घडू नये, एवढं डोक्यात ठेवा. दुसरी गोष्ट, ती मुलगीला मारून टाकलं, प्रियंकाला, सूर्यकांत मांगेला मारून टाकले, ह्या दोघांना मारून टाकलं. तारीख होती 29 सप्टेंबर, तर रात्री हा प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबर.
ही घटना घडल्यानंतर ह्या घटनेची जी माहिती आहे, आता काम कोणाचं आहे तुम्हाला सांगतो. हे काम कोणाचं आहे, यंत्रणा कोण आहे, पहिल्यांदा पोलीस स्टेशन किंवा त्या जिल्ह्याचे SP असत्यान, ह्यांनी केस तिथं व्यवस्थित बांधून व्यवस्थित परफेक्ट हे करून आरोपी ताब्यात घेऊन त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल. हे काम सर्वसामान्य माणसाचं आहे का, किंवा जो महाराष्ट्रभर जो दलित समाज थांबलेला आहे म्हणजे राहतो त्यांचं आहे का. ही यंत्रणा तुम्हाला सांगतो ज्याच्या विश्वास असतो ना, पण हिनेच जर शेण खाल्लं ना लय अवघड आहे, मग न्याय मिळणार कसा, असा विषय. ही आंधळगाव पोलीस स्टेशन बद्दल संशय सुरेखा बोतमांगेने घटना घडायच्या आधी स्वतःचा त्यांचा एक मावसबाई त्याला एक फोन केला. त्यात फोनमधून सांगितलं होतं की आंधळगाव पोलीस स्टेशनवर माझा विश्वास नाही. स्टेटमेंट आहे रेकॉर्डली. तर ते मावसभाऊ म्हणला होता की ताई तू कुटुंबाला घेऊन वातावरण शांत आहे पण महिना 2 महिने माझ्याकडे राहायला ये. म्हणजे हा प्रकार असा आहे की काहीतरी घटना जर भयंकर घडायची असेल ना तर नियतीसुद्धा काही संकेत देते, फक्त तो कॅच करता आला पाहिजे. त्या सुरेखा बोतमागेने आपल्या कुटुंबासमवेत जायलाच पाहिजे होतं तिकडं, कारण तिला सपोर्ट करणारं तिथं कोण नव्हतं, असा विषय. म्हणजे पण ते तिने ऐकलं नाही किंवा जे असं इतकं भयानक व्हायचंच होतं या महाराष्ट्राच्या भूमीत असं धरून चाला, पण ती घटना इतकी भयानक घडली. आता ही जी प्रकरण घडलं त्याच्यानंतर 2 दिवसापर्यंत, आणि भैयालाल बोतमांगे सांगतो काय झालं, त्यांनी ते लांबून पाहिलं पण त्यांची ताकद नाही झाली समोर यायची, कारण त्यांना बी त्यांनी मारलं असं त्या पद्धतीने, पण लांबून एक्झॅक्ट काय चाललं हे बी त्यांना कळत नव्हतं. पण प्रचंड आरडाओरड, माणूस म्हणजे किंकाळ्या अशा जोरात ह्या त्या खैरलांजींनी अनुभवलेले आहेत. तुम्हाला सांगतो फार मोठी वेदना ही, आणि शब्द अपरिपडचा असला विषय हा. मला सांगताना सुद्धा मला व्यवस्थित सांगताना तुमच्यापर्यंत मांडताना इतकं वाईट घटना घडली. भैयालाल बोतमांगेंनी परिस्थितीचा अंदाज घेऊन तिथून म्हणजे तिथून दुसरी निघून गेले की इथं जाणं योग्य नाही घरी म्हणून. ते त्यांचे पाहुणे रावळे त्यांच्याकडे गेले, म्हणले माझं असं असं घरी झालेलं आहे, काय झालं आहे बघा किंवा कसं झालं आहे बघा. 2 दिवसापर्यंत ह्या घटनेचं कुठलंही हे नाही. नंतर भैयालाल बोतमांगे कुठे गेले, आंधळगाव पोलीस स्टेशनला, कारण ते त्या एरियातलं पोलीस स्टेशन आहे ना. तिथं गेल्यानंतर हा सिद्धार्थ गजबी होता तिथं. सिद्धार्थ गजबी माहिती आहे ना, ते कॉन्स्टेबल आणि तो. जशी तुम्हाला सांगतो हा म्हणला आपण हे करू ते करू सगळं व्यवस्थित करू, आणि ते पोलिसांना ते स्वतः पोलीस होता, त्यांनी आता पोलीस असला तरी त्यांच्या सिनियर असतात, त्यांना घटनेची कल्पना दिली. मग त्या घटनेचा 29 सप्टेंबरला घटना घडली होती. त्या घटनेचा पंचनामा करायला पाहिजे होता. तो पंचनामा सुद्धा सुरेखा बोतमांगेच्या बॉडीचा झाला नाही इथं. बघा, खैरलांजी जाणून घे नीट, खैरलांजी जखम काय आहे, खैरलांजी काय अन्यायाचे उघड दलित समाजावर. पंचनामा होऊ शकत नाही साधा. हे कच्चे दुवे असे अनेक प्रकारचे सोडले गेले, आणि हे नुसतं पोलिसांनी ते चुकीचं वागलं अशात नाही, तर याच्यात राजकीय सुद्धा अदृश्य हातात कोणीतरी. हे राजकीय लोक जे होते ना हिथून हँडल केलं. पोलीस टॅकल करू शकत नाही. पोलिसांना जर कोणी आतून फोन केले ना तर पोलीस त्याप्रमाणे वागणार ना. सिस्टीम कशी असते बघा, कोण होतं काय होतं मला माहिती नाही, ते तुम्ही शोधा, पण केस अजून ऑन आहे. त्याच्यानंतर जे कलम लावलं 44 जणांना अटक केली पोलिसांनी. काय काय केलं म्हणजे शासनाने काय केलं, काळा कोर्ट कसा चालला, कोर्ट न्यायव्यवस्था कशी चालली ह्याच्यावर थोडंसं लक्ष देऊ. घटना इतकी भयंकर घडल्यानंतर भैयालाल बोतमांगेंनी विडा उचलला की ह्या दोषींना ज्यांनी माझे कुटुंब संपवलंय, काय एका पित्याला काय वाटलं असं विचार करायचा. स्वतःची मुलगी, स्वतःची बायको, माझीच मुलगी माझीच बायको निर्वस्त्र अवस्थेत, यांची बॉडी सुद्धा ओळखू येत नव्हती महाराज, चेहरा सुद्धा ओळखू येत नव्हता, अशा स्वरूपात. शेणला तर म्हणजे PM ला ज्या बॉडी पाठवल्या त्या काही अदृश्य हाताने रिपोर्ट सुद्धा बदलले. अत्याचार झालाच नाही, बलात्कार झालाच नाही, मारहाणीत मृत्यू. काय चाललंय अहो, कुठं फेडाली पाप. तुम्हाला सांगतो हे जे घटना आहे ना हिला न्याय मिळलाच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. हा, ते जीव गेला तरी हरकत नाही, पण ह्या घटनेला न्याय मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे अदृश्य हातीत यांनी हे प्रकरण खैरलांजीचं पूर्ण दडपायचा विचार होता, आणि अशी अनेक प्रकरण दडपली बी असते, अनेक ठिकाणी घडलेले हे पण तुम्हाला सांगतो.
एक हत्या 2 हत्या किंवा कुटुंब पूर्ण म्हणजे ते जे माहीतच नाही, मीडियामध्ये आलं नाही, लोकांना कळणार कसं काय, अशी दडपली असत्या. तसं हे सुद्धा प्रकरण पूर्ण दडपून टाकायचं होतं. पण एक सम्राट टाइम्स नावाचा पेपर आहे, खास बापाने काढलेला हे होता तो चालवणारा माणूस, संपादक खास बापाने काढलेला. ती अशी वड्याकोड्याची अवलाद नव्हती. अख्ख्या मीडियाने बातमी कुणी घेतली नाही, TV चॅनलने बातमी घेतली नाही. एवढं घडले. स्थानिक जे पत्रकार आहेत, स्थानिक जे बारीक बारीक निघतात साप्ताहिक काम, त्यांनी बातमी घेतली नाही. ह्या सम्राट टाइम्सने हिंदीमधलं दैनिक आहे, ह्यांनी ही बातमी लावून धरली 8 दिवस की अशा अशा खैरलांजीमध्ये 4 हत्या झाल्या, दलितांच्या हत्या झाल्या, 2 महिला आणि 2 मुलांना अत्यंत भयानक प्रकारे मारले. हे तेच देत होते ते बयालालच्या. आता ती समजा वर्षाची काय किमया असन किंवा त्यावेळेस देव सुद्धा सगळं काय रजव गेलं तर का ते घटना काढताना देव जाणे काय. तो मला सांगतो ती बयालालची बातमी त्या सम्राट टाइम्स नावाच्या अखबार जे होतं त्यांनी उचलून धरली. मग काही दलित नेत्यांच्या कानापर्यंत, कार्यकर्त्यांच्या मार्फत फोन झाले, जरा याची काय घडली, काय नेमकी खैरलांजी कुठे आहे, काय ते भंडारा जिल्हा कुठे आहे, काय त्या खैरलांजी कुत्रं सुद्धा कधी येत नव्हतं. ती खैरलांजी नुसत्या महाराष्ट्रात नाही तर भारतभर फेमस झाली अशा कुघटनेमुळं. आणि ही परदेशातून सुद्धा यायचे पडसाद उमटले गेले की एका माणसाच्या बाबतीत दुसरा माणूस असं वागतं, म्हणजे तुम्ही काय करताय, ही कुठली व्यवस्था आहे, ही कुठली न्यायव्यवस्था आहे. पण न्याय देण्याचा नंगानाच किंवा न्याय देण्याचं सोंग ढोंग हे चालूच होतं. जज काय चुकी नाही जजची, मी म्हणतो जजची चुकी नाही का माहिती आहे का. जज तो तेव्हाच निर्णय त्याच्या जजच्या समोर पुरावे येतात, जजच्या समोर पेपर येतात. ते जर योग्य आले तर ते बोलणार आहे ना. ज्याचं पेपरच नाही, ज्याचे पुरावेच नाही किंवा तिथे अपूर्णपणा आहे त्याच्यात त्या केसमध्ये, काय निर्णय देणार ते. तरी ते जज जे होते त्यांना मानावं लागेल. वडगाव शिवारात आहे ना सुरेखा बोतमांगेंची बॉडी सापडली होती बघा. बॉड्या सुद्धा एका जागेवर सापडल्या नाहीत, लांब लांब सापडल्या, मॉबच्या ताब्यात दिल्या होत्या. आता 27 डिसेंबर, आता हा जो खेळ चालू होतो न्यायदानाचा, बयालाल बोतमांगे हे न्यायासाठी झगडत होते. त्यांनी ठरवलं कुटुंब संपलंय, ती म्हणजे ती वेदना एका बापाची, तुम्ही जर तुम्ही सुद्धा बापा असताल किंवा भविष्यात होताल, एका वेदना काय असते बा, अख्खं कुटुंब संपवले. अशा प्रकारे त्यांची इच्छा आहे की फक्त जे नराधम आहेत यांना फाशी व्हावी, अशी साधी इच्छा आहे त्यांची, त्यात काय चुकीची नाही. उद्या तुमच्या माझ्या बाबतीत जरी हा प्रकार घडला तरी आपली इच्छा तीच असते किंवा न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळाला नाही. 27 डिसेंबर सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलं आणि ह्या आरोपींना अटक केली होती. पण करून द्या, ह्या घटना जशी सगळी मीडियात पोचली, नंतर तिकडं विस्फोट झाल्यानंतर मीडियात पोचली, मग मात्र सगळ्यांनी उचलून धरली, लावून धरली. एक ग्लॅमर प्राप्त झालं त्या घटनेला. मग ते बयालाल बोतमांगेचे पत्रकारांचे सगळे 22 मायक घेऊन तिथं की फेमससाठी काही वकिलांची फौज मागं, त्याच्या सगळ्या क्लिप यूट्यूबवर गुगलवर उपलब्ध आहेत, तुम्ही बघा. न्यायालयाची प्रक्रिया झाली तेव्हा महाराष्ट्रासह सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी दलित संघटनांनी, दलित समाजाने निदर्शनं काढली, आपापलं कामधंदा सोडून ह्या घटनेचा तीव्र निषेध केला. आता ती काय झालं, आता व्हायरल झाली ती घटना. आधी ही दडपण्याचा प्रयत्न झाला, आता व्हायरल झाली. मग आपल्या समाज बांधवासाठी सर्व समाज एकत्र आला. त्यांनी हे केलं, ते दलित समाजाचे नेते असतील, प्रकाश आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील, किंवा आपले आता BJP केंद्रात कोण आहेत ते आता नाव आठवना, हे सगळ्यांनी भेटी दिल्या, लगेच सगळे तिथे भेटी दिल्या. आता काय झालं, ह्या घटनेला ग्लॅमर झालं. ग्लॅमर झालं म्हणजे आपापल्या पत्नी प्रत्येक आपापली पोळी बाजून घ्यायला लागला तिथं. तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं, माणूस कसा असतो बघा. हा जे सिद्धार्थ गजबी आहे का, याने डायरेक्ट हात जाडलं बा, तो मी नव्हेच. कारण इश्यू झाला ना घटनेचा की तो लगेच सेफ माणूस कसा, तो लगेच सेफपणात गेला. ज्या आधी ज्या घटना घडल्या तो अवेलेबल होता ना, आता एवढे मोठं हत्याकांड झालं, हे जे संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या म्हणलं व्हायला आपली नोकरी बिकरी जाईल का काय, तो लगेच सेफमध्ये गेला. जी मदत एक करायला पाहिजे होती ह्या केसमध्ये त्यांनी नाही केली. बयालाल बोतमांगेला संपूर्ण दलित समाजाने, बऱ्याच जणांनी हे केलं. बयालाल बोतमांगेंची स्टेटमेंट जर तुम्ही ऐकली ना, तर त्याच्यात एक चीज जाणवते. ते म्हणतात की जशी बघतो तशी दुनिया नाही, जशी दिसतो तशी दुनिया नाही. लोक प्रसिद्धीसाठी काही जण त्यांचा वापर केला, असं त्यांचं मत आहे. अनेक संघटना असतील, त्याच्यात काही संघटनांनी, काही लोकांनी तर त्यांना लयच साथ दिली. तुम्हाला सांगतो
दलित संघटनांनी, पण काही संघटनांनी फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर केला. हे बयालाल बोतमांगे सांगितलं. हे दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं. म्हणजे माणूस ही माणसाची रूप आहेत वेगवेगळी, पण सगळ्या समाजाने ह्या गोष्टीचा निषेध केल्याच्या नंतर थोडं आता आखा जर अशा जाळपोळून दगडफेकीच्या घटना होत असतील ना, तर मग हे फोन पार मुख्यमंत्री पार वरच्या लेवलवर जातात, तिथून आदेश देतात, तसे पोलीस अधिकारी खाली कारवाई करतात, असा हिशोब असतो. त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, त्यावेळेसचे गृहमंत्री आर पाटील होते. त्यावेळेस गृहमंत्री आर पाटील म्हणजे आर पाटील काय पक्षप्रमुख शरद पवारला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करत नाहीत. त्यावेळेस आर पाटलांनी दुसऱ्या दिवशी एक वक्तव्य दिलं गृहमंत्री असताना, की सदर जी घटना घडली त्याच्यामध्ये नक्षलवाद्यांचा हात असला पाहिजे. जेव्हा अजून कचून दगडफेक झाली इकडून सामाजिक, की काय चाललंय आणि काय बोलता तुम्ही, म्हणजे कुठला विषय कुठली वळवताय तुम्ही, असं ती समाज अजून खाली पिटून उठला की दुसऱ्या दिवशी त्यांनी परत स्टेटमेंट आपलं माघारी घेतलं. जे शक्यता वर्तवली होती, काय दंधे लावलेत राव. आणि मग ह्या घटनेत बयालाल बोतमांगे यांना फक्त न्यायाची अपेक्षा होती. ती न्यायाची अपेक्षा त्यांची कशी कशी पूर्ण झाली बघा. आता 11 जणांच्या फक्त मुख्य आरोपी म्हणून घेतले, बाकीचे सोडून दिले न्यायालयाने. प्रमुख 4 साक्षीदार होते, त्याच्यापैकी महादेव जंजाळ नावाचा साक्षीदारच साक्षीच फिरवली कोर्टला. त्या न्यायालयाने साक्षी फिरवली म्हणून 3 महिने आत टाकला होता. बलात्कार झालाच नाही असं सरकारी दवाखान्याने लेखी दिलं डॉक्टरांनी. डॉक्टर मॅनेज ती किंवा काय सिस्टीम होती, ही घटना त्यांना ही होऊन द्यायची नव्हती. आता उजेडच्या पुढे जे पेपर जाणार आहे की अनन्वित अत्याचार करून, क्रूरपणे अत्याचार करून मृत्यू, असे स्टेटमेंट असे पेपर यायला पाहिजे. तर त्याच्याऐवजी जर मारहाणीत मृत्यू, 4 शब्दात संपलं त्यांचं दुःख. अशा आल्यावर हे काय करणार, ते न्याय कसा देणार. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. हे भंडारीचे न्यायमूर्ती SS दास यांनी पहिली सुनावणी केली. 3 आरोपी परत मुक्त झाले, 8 दोषी ठरले. आणि ही असं राज्य शासनाची जी यंत्रणा असतात, पोलीस डिपार्टमेंट, CID, यांना लिमिट आहेत हो. आणि कसं होतं ह्याची घटनेची अशी, कारण बाहेर राज्यातले जे आदिवासी नेते, दलित नेते होते, काशीराम सारखे असतील, किंवा ह्यांनी त्याच्यात लक्ष घातलं होतं. त्याच्यामुळं अशी मागणी झाली ही केसच CBIकडे द्यावी. मग राज्याचा विषय संपला, केस गेली CBIकडे. आता CBI किती परफेक्ट काम करतं, बऱ्याच गोष्टीत करतं, पण काही गोष्टीत करत नाही. हे पण तुम्हाला सांगतो. CBI जर कसं काम करतं समजून घ्यायचं ना, तर सतीश शेट्टी मर्डर केस मी सांगितलेली बघा तुम्ही पाहून, सतीश शेट्टी मर्डर केस तुम्हाला CBI समजेल. अनेक अशा घटना आहेत की CBI त्याचा निकाल लागलेला नाही. तरी पण भारतीय गुप्तचर संघटनेचे 2 लेटर ह्या घटनेच्या बाबतीत, गुप्तचर संघटना बोलतोय मी, समजून घ्या. म्हणजे त्या भागात येऊन त्या गुप्तचर संघटनेने विविध रूपात येऊन काय झाले एक्झॅक्ट याची सखोल माहिती घेतली असेल. आणि ज्या गावात हा विषय घडतो त्या गावात सगळं माहीत असतं, बोलत कोण नाही. ज्या गावात हा विषय घडतो त्या शेजारच्या गावात वाड्या वाजता सगळं माहीत असतं, बोलत कोण नाही. पण गुप्तचर संघटनेने त्याचा जो रिपोर्ट आहे तो CBIला सादर केला. गुप्तचर संघटनेने 2 लेटर दिले, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की यामध्ये अतिशय क्रूरपणे ह्या सर्व आरोपींनी हत्या केलेली आहे. यांना फाशीपेक्षाही भयंकर सजा असेल तरी देण्यात यावी. म्हणजे बघा तुम्ही, पण हे घडलं, हे सत्य आहे. याला म्हणतात गुप्तचर संघटना. त्या बिचाऱ्यांनी 1 नंबर योग्य काम केलं. आता ह्या घटनेमध्ये CBIने केस त्यांच्या अधीन आहे, त्याचा काही विषय नाही. ह्याच्यातले 2 आरोपी आहेत. हे 2 आरोपी 2013 मध्ये दम्याने खलास झाल्यात, मेल्यात. म्हणजे सजा सुनावली जन्मठेपेची, 25 वर्ष सजा त्यांना लागली, त्यातले 2 मेली. आता ह्याच्यातले जे आरोपी आहेत बाकीचे सजा काढतात, पण न्याय केस ऑन आहे. अजून केस आत्ता सुप्रीम कोर्टात आहे, ध्यानात ठेवा. पण यांना फाशी नाहीला जन्मठेप झालेली आहे आणि केस आत्ता फाशीच्या प्रतिक्रियेत सुप्रीम कोर्टात आहे, ज्याच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे त्याचा पाठपुरावा केला जात नाही. हे कुणाचं काम आहे हे एकदा स्वतःच्या आत्म्याला विचारा. हे काम कुणाचं आहे की त्या केसचा पाठपुरावा केला पाहिजे किंवा कुणी केला पाहिजे हे बी विचारा. असा विषय ते आपल्या आत्म्याला विचारायचं आपण. दुसरी गोष्ट, जानेवारी 2017
शेव दिवस इतका भयानक आहे की या 2017 मध्ये घटना घडली 2006ला. 11 वर्ष एक बाप भैयालाल बोतमांगे जो लढा देत होता की ह्या आरोपींना फाशी द्यावी. आणि अडाणी माणूस, कमी शिकलेला माणूस, कधी कधी हो आपली न्याय व्यवस्था आहे ना, ह्याचं मला लई असं विशेष वाटतं की बाबा ही आपल्यासाठी बनवलेलं नाही असं वाटतं. तुम्हाला त्याचं कारण सांगतो. भैयालाल बोतमांगे ज्यावेळेस कोर्टात हजर असायचे तेव्हा ते आर्ग्युमेंट व्हायचं, म्हणजे वकील आणि जजमधला संवाद असतो, क्रॉस क्वेश्चन असतात. हा जो प्रकार व्हायचा ना, हे टोटली इंग्लिशमध्ये चालायचा. ते भैयालाल बोतमांगे याला कळतच नव्हतं की हे काय चाललं. केस माझी आहे, सगळा समाज आहे, मीडिया बाहेर उभं आहे, महाराष्ट्र नाही देश अख्खा प्रत्यक्षात आहे, पण काय चाललंय हेच कळाय मार्ग नाही. का? त्यांची लँग्वेज हिंदी तरी असली पाहिजे, कमी ती इंग्लिश होती. या गोष्टी सुधारण्याची गरज आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, ही सुनावणी पूर्ण झाली. हायकोर्टाने यांना फाशी दिली. हायकोर्टाने फाशीची सजा सुनावली, पण सुप्रीम कोर्टामध्ये केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने फाशी कॅन्सल केली. ध्यानात ठेवा. सुप्रीम कोर्ट व सर्वोच्च सुप्रीम कोर्टामध्ये ही केस अजूनही प्रलंबित आहे. म्हणजे फाशी तात्पुरती कॅन्सल केली, केस त्यांच्या पद्धतीने ते निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. ते केव्हा देणार आहे मला माहीत नाही, कारण 2017ला स्वतः भैयालाल बोतमांगे हे अटॅकने वारले, हार्ट अटॅकने वारले. आणि ते दुःख घेऊन वारले की ह्या घटनेमध्ये माझ्या कुटुंबाला न्याय नाही मिळाला. हे लय महत्त्वाचं आहे. आणि तो न्याय कुणी द्यायचा हे तुम्ही स्वतःच्या आत्म्याला विचारा. फक्त एक स्टोरी म्हणून हे फक्त ऐकून घ्यायचं सोडून द्यायचं का खरंच ह्या गोष्टीत काहीतरी हालचाल करून न्याय मागायचा, हे पण स्वतःच्या आत्म्याला विचारा. दुसरी गोष्ट, ही केस अजूनही ऑन आहे, क्लोज झालेली नाही. फक्त त्याच्या हिअरिंग्स, त्याच्या तारखा हे होत नाही, काही होत नाही. 2024चा 15 ऑगस्ट आहे आज. मग खरंच न्याय मिळाला काय 15 ऑगस्टला? भैयालाल बोतमांगे आणि ही सुरेखा बोतमांगे, त्याच्यानंतर ही जी 3 मुलं आहेत ना, ह्यांचा आत्मा आज एक गोष्ट तुम्हाला 100% सांगतो, नक्की सांगत असेल की मी ह्या देशाला माझं मानलं, मला देशाने माझं स्वीकारलं नाही, मला मानलं नाही. हे दुर्दैव आहे. हे सत्य आहे की न्याय प्रत्येक वेळेस मिळतोच अशातला भाग नाही. आणि काय सांगणार आहे पुढे आता असा विषय. त्याच्यामुळं कमीत कमी त्यांच्या आत्म्याला न्याय आणि परत दुसरी खैरलांजी महाराष्ट्रात गाठता कामा नये, हे सगळं मत. कारण 2 समाजामध्ये तेढ किंवा जातीवाद आणि ह्याचंच फलित आहे. सरकारी जो तपास केला गेला, त्याच्यात जे केस दाखल केली त्याच्यामध्ये सुरेखा बोतमांगे यांचं पोस्टमार्टमसुद्धा पंचनामा सुद्धा झालेला नाही. साधा पंचनामा सुद्धा केले गेलेला नाही. का नाही केला काय माहिती, पण हे सुद्धा एवढं केलेलं नाही आहे. परत सरकारी डॉक्टर करून गँगरेप हा जो प्रकार आहे तो हटवला. ध्यानात ठेवा काय काय घटना घडल्यात. आणि फक्त हाणमारीने मृत्यू असा रिपोर्ट दिलेला आहे. त्यांच्यावर कोणी दबाव टाकला, काय झालं, कसं झालं. एक जे आरोपी आहेत ना त्यांचे नाव तुम्हाला सांगतो, तुमच्या डोक्यात बसतील. सखरुबीन जेवार, राजू दोंडे, शत्रुघ्न दोंडे, प्रभाकर मंडलेकर, शिशुपाल दोंडे, गोपाल दोंडे हे प्रमुख आरोपी आहेत. त्यातले 2-3 दम्याने, दोघं दमाच्या आजाराने मेलेले आहेत, बाकीचे जिवंत आहेत असा विषय. त्याच्यामुळे ह्या केसमध्ये शेवट न्याय मिळणार का नाही आपल्याला बघू पुढं काय होईल. आणि न्याय मिळण्यासाठी कोण प्रयत्न करत असेल तर त्याला माझं 100% सहकार्य. रामकृष्ण हरी माऊली.